आमदार रोहित पवार आता आपल्या सोबत आहेत। दादा, काय आज वर्धापन दिन पार पडतोय आणि दोन वर्धापन दिन खरं तर या ठिकाणी होताना दिसतं, एक अजित पवारांचा आणि तुमचा एक असा दोन वर्धापन दिन। काय वाटतं की काय या सगळ्या याच्यामध्ये अशा पद्धतीने दोन पक्ष असते तर दोन वर्धापन दिन होणारच। एक पक्ष सत्तेत आहे, एक पक्ष लोकांबरोबर सामान्य कार्यकर्त्याच्या हिमतीवर लढत आहोत, आम्ही विरोधात आहोत। एक तर सुरुवातीला हा पक्ष कोणामुळे आहे तर सामान्य लोकांमुळे आहे, महाराष्ट्राच्या तमाम जनतेमुळे आहे। पवार साहेबांच्या विचारावर त्यांनी विश्वास ठेवला, कार्यकर्ते लढले, पदाधिकारी लढले, म्हणून आजचा दिवस हा आपल्या सर्वांना बघायला मिळतो। त्यामुळे मनापासून सर्वांनाच महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो। मग दोन वर्धापन जरी होत असले तरी सुद्धा जी चर्चा आहे गेल्या काही दिवसांपासून की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, काका पवार म्हणजे पवार काका पुतणे एकत्र येणार, अशा पद्धतीची चर्चा आहे आणि अशा बैठकांमधून सातत्याने ते संकेत देखील मिळताना दिसत आहेत। आता ती चर्चाच आहे आणि राहिला प्रश्न बैठकी हे सगळ्या सामाजिक आहेत। VSI नाहीतर कुठं कृषी नाहीतर एखाद्या विषयाच्या बाबतीत जेव्हा बैठका होतात त्याच्यातून सामाजिक विषय हे हँडल केले जातात आणि आमच्या कुटुंबाचं तुम्ही बघितलं, लोकांच्या हितासाठी सामाजिक विषयासाठी एकत्रित यायचं असेल तर आम्ही ते येत असतो, त्यातून लोकांचं हित जोपासत असतो। राहिला प्रश्न राजकारणाचा, राजकीय दृष्टिकोनातून विचार आणि पार्टी आम्ही वेगळे आहोत, त्यामुळे आज त्या बाबतीत काय बोलता येणार नाही आणि एकत्र येण्याचा विषय जो आहे तो नुसता चर्चेत आहे, तो काय अजून चर्चेत म्हणजे आमच्याबरोबर कुठली चर्चा झाली नाही, फक्त ती हवेतली चर्चा तिथं आहे। पवार साहेब जे बोलतील ती आमच्या सगळ्यांची दिशा असेल। मग कार्यकर्त्यांनी सुद्धा सातत्याने तीच मागणी करता की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र आले पाहिजे। तुम्ही एक आमदार म्हणून काय नेमकी तुमची भूमिका असणार आहे? तुम्हाला देखील हेच वाटतंय की एकत्र येणं गरजेचं आहे? नाही, आजपर्यंत पवार साहेबांनी जी कुठली दिशा दिलेली त्या दिशेने आम्ही सर्वजण गेलेलो आहोत। थोडाच वेळ आता आहे, पवारसाहेब आता आपले येणारे इलेक्शन कसे लढायचे, कशा पद्धतीने आपल्याला ताकद लावायची हे त्या ठिकाणी सांगतील, त्यामुळे पवारसाहेब बोलतील ती आमची दिशा। काही पक्ष पातळीवर बदल देखील काही होतील आज की तसं काही आहे? कारण की गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे काही खांदे पालट वगैरे या सगळ्या याच्यामध्ये। शेवटी हे सगळे निर्णय पदाधिकारी घेत असतात, आम्ही फक्त आमदार आहे, साधे कार्यकर्ते आहोत, आम्हाला कुठलंही पद नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बोलता येणार नाही। पण पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असल्यामुळे पवार साहेब बोलतील ती दिशा घेऊनच येत्या काळामध्ये आम्हाला काम करावं लागेल। रोहित पवार होते जे या वर्धापन दिनाला आलेले आहेत आणि एकत्रीकरणाच्या नुसत्या चर्चा आहेत, मात्र प्रत्यक्षात आमच्याशी कुठलीही चर्चा झाली नाही असं देखील रोहित पवारांचं म्हणणं आहे। कॅमेरामन सुशांत राऊत सह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।